दंडवत प्रणाम. श्री चक्रपाणी प्रभू प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बंधूंनो, आज आपण श्री क्षेत्र बाग पिंपळगाव या ठिकाणी आपण स्थानवंदनासाठी आपण आलेलो आहोत. गेवराईपासून जवळच असलेलं हे श्री क्षेत्र बाग पिंपळगाव गावाच्या पश्चिमेला एक नदी ओलांडल्यानंतर सुंदर असा मळा आहे आणि त्या मळ्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रमण काळामध्ये या ठिकाणी आले. जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी आले तेव्हा इथे एक पिंपळाचं झाड त्या ठिकाणी होतं. या मळ्यामध्ये पिंपळाचं झाड होतं आणि त्या झाडाखाली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आसन स्वीकारलं. त्या दिवशी द्वादश होती आणि सर्वज्ञांच्या सोबत बाईसा मुख्य करून इतरही काही भक्तजन या ठिकाणी होते. आणि मग सर्व भक्तजन त्या ठिकाणी गावामध्ये भिक्षेसाठी गेले, भिक्षा मागून आले. नित्य नेमाप्रमाणे बाईसांनी स्वामींची पूजा केली. सर्व भक्तजनांनी हा पूजा अवसराचा मंगलमय सोहळा आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. आणि त्यानंतर स्वामींचं भोजन झालं, आरोग्यनाथ झाली, भक्तजनांची जेवणं या ठिकाणी झाली. स्वामींनी गुळणा केला, बाईसांनी स्वामींना पानाचा विडा त्या ठिकाणी अर्पण केला. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सर्व भक्तजनांसमवेत या ठिकाणाहून खामगाव या ठिकाणी स्वामी गेले. तर बंधूंनो, अतिशय सुंदर आणि रम्य निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं हे स्थान आहे. चारही बाजूनी आपल्याला सर्व या ठिकाणी ऊसाचं पीक या ठिकाणी आपल्याला दिसतंय. पाठीमागे इकडच्या साईडला मोठाली चिंचाची झाडं या ठिकाणी आहेत. आणि स्मरणविधीसाठी अतिशय सुंदर असं हे स्थान आहे. एकांत या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण नक्कीच या स्थानाला आपण भेट द्यावी. या ठिकाणी श्री नारायणरावजी कोटंबे यांच्या मळ्यामध्ये हे स्थान आहे. या ठिकाणचे ते विश्वस्त आहेत. या ठिकाणचे स्थानाची सेवा देखील ते या ठिकाणी करत असतात आणि म्हणून अतिशय सुंदर असं हे स्थान आहे. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.